आमच्या रक्तात वाहते राजे, रक्तात वाहते राजे. तुफान गरजतो, आग ओकतो वाघ मराठी, तुफान मातीचा राजा छत्रपती, राजा छत्रपती. आजच्या शिवमयी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय शेजवळ सर, तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व माझ्या शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्रांनो, आज शिवजयंती, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान श्रीमती छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. अहो, ताजमहल तर ही एक प्रेमाची निशाणी आहे, परंतु ताजमहल हा एक प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला ही एक सिंहाची कहाणी आहे, सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागले, मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे काही किल्ले बांधले त्यांची एकंदर लांबी 4000 किलोमीटर एवढी आहे. चीनच्या भिंतीला आपण एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे की जी काही किलोमीटर लांबीची महाराजांनी किल्ले बांधले ही एक मराठ्यांची अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा. बघा, ब्रिटिश लोक हे ओम या शब्दावर संशोधन करतात, तर मी तर म्हणेन की संशोधन हे छत्रपती शिवाजी महाराज या शब्दावर झाले पाहिजे. कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात रक्त सळसळते. तुम्ही विचारलं तर कॉलर ताट करून सांगा की आम्ही मर्त मराठे. आणि या शब्दाचा अर्थ काय, तर मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला हा जगदंब, जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एकटा शिवबा. वन मॅन मराठा. म्हणजे या ठिकाणी एकच राजे शिवराय माझे, एकच राजे शिवराय माझे. या राजांना माझा मानाचा मुद्रा. सूर्यनारायण जर उगवले नसते ना तर आपल्याला रंग समजले नसते. सूर्यनारायण जर उगवले नसते ना तर आपल्याला रंग समजले नसते. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच आपल्याला हिंदू धर्माचा अर्थ समजलाच नसता, अर्थ समजलाच नसता. हे हिंदू प्रभो शिवाजी राजा बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर वो सवार होते, तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते, काश हम भी मराठे होते. शाहिस्ते खानाला त्या काळी एक डायरी लिहिण्याची सवय होती. त्यावेळेस त्यांनी डायरीमध्ये एक प्रसंग लिहून ठेवलेला आहे. जेव्हा शाहिस्ते खानाकडे त्यांची बहीण धावत आली आणि म्हणाली, शहाजी राजे या ठिकाणी भाईजान मेरी बेटी लापता है, किसी ने उसे भगा के लिया है. लेकिन त्या ठिकाणी जे शाहिस्ते खान स्मित हास्य करून म्हणाले की तू काही काळजी करू नको. त्या ठिकाणी शिवाजीच्या लोकांनी जरी तिला पळवले असेल पण तू एकदम बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी पोटच्या पोरीसारखं तिला सांभाळणार आहे. बघा हा कोणता विश्वास दुश्मनालाही राजाच्या या चरित्र्यावर. मित्रांनो, देहात प्राण असेपर्यंत देवा तुझी कृपा आमच्यावर असावी आणि परस्त्री समोर येतात नजर शिवछत्रपतीची व्हावी, नजर शिवछत्रपतीची व्हावी. अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा त्या ठिकाणी 100 मार्काचा पेपर होतो. म्हणजे बघा, इतर देशातही शिवाजी महाराज आपला राजा एक आयडॉल म्हणून काम करतायत. त्यांचं चरित्र त्या ठिकाणी एक काम करतंय. पाकिस्तानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आदर्श राजा कसा असावा, त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म असावे हे पण तिथं शिकवलं जातं. राजाचा आदर्श, चारित्र्य, स्त्री सन्मान डोळ्यासमोर आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. शिवाशिवाय हिम्मत नाही, शंभूशिवाय हिम्मत नाही, भगवाशिवाय आम्ही नमत नाही आणि शिवराय सोडून आम्ही कुणासमोरही झुकत नाही. शिवराय घडले कारण संस्कार हे जिजाऊंचे होते. मावळ्यांसोबत घेऊन हिंदवी स्वराज स्थापन
केले, ताकद तर सगळ्यांच्याच मनगणात आहे हो, पण स्वराज्य निर्माण करण्याची ताकद त्यांच्या शिवरायांच्या रक्तातच होती. मित्रांनो, त्यावेळी अनेक दरबारांमध्ये नाच गाणे ही शोभा असायची, पण माझ्या राजाच्या दरबारात कधीच नाच गाणी झाली नाही. परस्त्रीला ते नेहमी माता आणि भगिनीचा दर्जा दिला गेला. म्हणूनच म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेलेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सध्या हातामध्ये बोटामध्ये शिवरायांच्या अंगठ्या घालतात, त्यानंतर हातावर शिवरायांचं नाव कोरतात. तर हातावर जे नाव कोरलेलं आहे त्या नाव कोरण्यामागचा एक उद्देश आहे की कुठलंही अनैतिक काम तुमच्याकडनं होणार नाही. त्यानंतर महाराजांचे लॉकेट तुम्ही घालता, ते जर घालायचे असेल ना तर आपले वर्तन हे कधीही चुकीचं होणार नाही याची काळजी घ्या. महाराजांच्या अंगठ्या बोटात घालून ते बोट कोणाकडे द्वेष दाखवण्यासाठी वरती होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. महाराजांसारखा शर्ट घालायचा असेल तर तो शर्ट घालून कुठे चुकीच्या ठिकाणी आपण जाणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि महाराजांचे जर नाव तोंडात घ्यायचं असेल तर कुठलाही व्यसनी पदार्थ आपल्या तोंडात नसावा ही आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रक्षणासाठी गडकोटी वसला, असा एक शिव सूर्य रायगडी निजला, असा एक शिव सूर्य रायगडी निजला. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतस, सिंहासीवर महाराज धिराज, योगीराज श्रीमंत, श्री श्री छत्रपती महाराज की जय, श्री छत्रपती महाराज की जय. धन्यवाद.